थोडं तुझं आणि थोडं माझं मालिकेच्या 9 सप्टेंबरच्या भागात संपदा मानसीला विचारते की हे मंगळसूत्र सतत तू जवळ का बाळगतेस? नक्की काय आहे तुझ्या मनामध्ये? तुझं लग्न मोडलं त्याबाबत तुला वाईट वाटतं आहे का? संपदाचा आता खूपच संताप होत असतो, कारण संपदाने विचारलेल्या प्रश्नाची मनूकडून काहीच उत्तर येत नसतात. संपदा मनूला विचारते की रणजितशी लग्न मोडल्यामुळे, तेव्हा मानसी तिचा गैरसमज दूर करत तिला सांगते की नाही आई, असंच काहीच नाहीये. खरं तर रणजितच काय, मी इतर कोणाशीही लग्न करूच शकत नाही. तसं मी कोणाला तरी वचन दिलं आहे, असं सांगून मनू तेथून निघून जात असता संपदा तिला थांबवते. ती तिला विचारते की कोणाला दिलं आहे वचन नक्की? हे सगळं काय आहे? तेव्हाही मनू गप्प बसले असता संपदाचा तिच्यावरचा रागाचा पारा चढतो. अखेर आता मानसीला सत्य उलगडावंच लागतं. सगळ्यात मोठ्या रहस्याचा मानसी संपदासमोर अखेर खुलासा करतेच. ती सांगते की तसं मी बाबांना वचन दिलं होतं. बाबांनीच माझ्या आयुष्याचा जोडीदार निवडला आहे आई. बाबांची शेवटची इच्छा होती की माझं आणि तेजसचं लग्न व्हावं. आता संपदाला खूपच मोठा धक्का बसतो आणि मानसीलाही तिच्या बाबांची शेवटची इच्छा पूर्ण करायची असते. धक्क्याने संपदा मानसीला विचारते की अगं तेजस साहेब, तेव्हा मानसी सांगते की बाबांच्या खऱ्या वचनाचा अर्थ त्यांना अजून कळलेलाच नाहीये आई. आणि बाबा त्यावेळी सगळं सांगणार इतक्यातच हॉस्पिटलमध्ये पोलीस आले होते ना आई, ते त्यांना घेऊन गेले. त्यानंतर बाबा माझ्याशी जे काही बोलले ते मी आयुष्यभर विसरूच शकत नाही आई. पुढे मानसी संपतरावांचं वचन अखेर संपदाला सांगते की संपतरावांनी प्रत्येक संकटात तेजसची ढाल बनून मानसीला उभं राहायला सांगितलेलं असतं. तेव्हा संपदा खुशही असते. ती मानसीला सांगते की तुझ्या बाबांची निवड चुकली नाही आहे म्हणून. आयुष्यभर तुझी साथ देणारा, नाती जपणारा जर नवरा तुला भेटणार असेल तर माझी काहीच हरकत नाहीये. संपदा ही मानसीच्या बाजूने जाते. संपदा मानसीला सांगते की मग तुझ्या वतीने मी तेजसची बोलू का? तेव्हा मानसी तिला सांगते की नाही आई, कारण मला हे नातं जबरदस्ती त्यांच्यावरती लादायचं नाहीये. पुढे मानसी संपदाला सांगते की मला त्यांच्यासोबतचं हे नातं जबरदस्ती जोडायचं नाहीच आहे. तेव्हा संपदा मानसीला विचारते की तुला हे नातं मान्य आहे का? तेव्हा मानसी सांगते की माझ्या बाबांनी ठरवलं आहे ना, मग मला मान्य आहे. तेव्हा संपदा चिडते आणि मानसीला सांगते की पुन्हा एकदा तुला बाबांचंच ऐकायचं आहे का? संपदा तिला सांगते की रणजितसोबत जेव्हा लग्न जोडलं गेलं होतं त्यावेळीही तू तुझ्या बाबांच्या खातरच तयार झाली होती. अगं परंतु तुझ्या मनाचा निर्णय आहे की नाही? तुला मनापासून तेजससोबतचं लग्नाचं नातं मान्य आहे का? तुझ्या बाबांच्या वचनाबरोबर तुझ्या मनाचा कौलही तितकाच महत्त्वाचा आहे म्हणून संपदा मानसीची खूप समजूत घालत असते. त्यानंतर संपदा मानसीचा हात पकडते आणि तिला संपतरावांच्या फोटोकडे घेऊन येते. संपदा मानसीचा हात हातामध्ये घेते आणि त्यानंतर ती मानसीला सांगते की मी संपदा संपतराव सनस आज माझ्या नवऱ्याच्या सगळ्या वचनातून, बंधनातून तुला मुक्त करते आहे. मग आता ते वचन लग्नाचं असो किंवा नोकरी करण्याचं. तेव्हा मानसी धक्क्याने संपदाकडे पाहत असते. मनूला काहीच सुचत नसतं. तेव्हा संपदा मानसीला सांगते की आज सगळ्या वचनातून मी तुला मुक्त केलं आहे. त्यामुळे जर खरंच मनापासून जर तुला तेजस साहेब आवडत असतील तर मग हे लग्न जुळवण्यासाठी मी तुझी साथ देईन, असं सांगून संपदा तेथून निघून जाते. तर त्यानंतर संध्याकाळी गणपती बाप्पाच्या सजावटीसाठी नक्की काय काय सामान लागणार आहे ते सगळं तेजसला विचारून आभा लिहून घेत असते. तेव्हा आभा तेजसला सांगते की दादा, मी तात्यांशी बोलते ना, सगळं आहे, परंतु या गणपती बाप्पाच्या आगमनाला तू नाही आहेस घरात. तेव्हा तेजस सांगतो की आभा नको ना गं हे सगळं आता, आणि मी असा कुठे लांब असणार आहे, ते अंगणात तर असणार आहे ना, आणि असंही गणपती बाप्पा अंगणातूनच घरात येणार आहेत. तेजस आभाला सांगतो की दरवर्षी डेकोरेशन मी करतो मान्य आहे, परंतु माझी असिस्टंट कोण असते? तू असते ना, मग आज यावेळी डेकोरेशन तू करायचे आणि बाकी सगळे तुझे असिस्टंट असतील. तेव्हा आभा जुन्या आठवणी काढते आणि तेजसला सांगते की दादा, आपण लहानपणी किती छान साजरा करायचो ना, आपण सगळे त्यावेळी एकत्र असायचो. आपण आताही एकत्र आहोत, परंतु सगळेच जण नाही. तेव्हा आभाला तेजसबद्दल खूप वाईट वाटत असतं. इतक्यात मानसी तिथे आले असता मानसी वाकून तेजसकडे पाहते. तेव्हा आभा असल्याने तेजस पटकन आता आभाला तेथून जायला सांगतो.
आबाला तो सांगतो की उद्या हरतालिकेची पूजा आहे म्हटल्यानंतर तू करणार असशील ना? नाही म्हणजे कर, तुला ना छानसा नवरा मिळेल. तेव्हा आबा चिडते आणि तेजसला सांगते की तुझ्यासाठी चांगली बायको शोध आधी, आणि ती तेथून निघून जाते. तेजस मानसीला विचारतो की काय लकी चांप, उद्या हरतालिकेची पूजा तुम्हीही करणार असाल ना? नाही म्हणजे इच्छित वरप्राप्ती होते असं म्हणतात. तेव्हा मानसी सांगते की हो, मी सुद्धा करणार आहे पूजा. तेव्हा तेजस तिची चेष्टा करत म्हणायला लागतो की कोण आहे तो? तेव्हा मानसीला संपदाचं बोलणं आठवतं की तिने संपतरावांच्या वचनातून मानसीला मुक्त केल्याचं तरी सांगितलेलं असतं. दुसऱ्या दिवशी निधी मानसी दोघेही आता हरतालिकेची पूजा मांडत असता निधी तिथे संपदाला विचारते की आई, अगं दरवर्षी ही पूजा तू आम्हाला करायला सांगतेस, नक्की का करायची असते ही पूजा? तेव्हा हरतालिकेची पूजा का आणि कशासाठी करायची याची सगळी कहाणी संपदा निधीला समजावून सांगते. तेव्हा निधी म्हणते की जर चांगला नवरा मिळणार असेल तर मी ही पूजा नक्कीच करेन. त्यावरती मानसी हसत असते. तर मुद्दाम संपदा मानसीला जाणवून देण्यासाठी निधीला सांगते की तू ना तुझ्या मनाचा विचार कर, फक्त वडिलांची इच्छा म्हणून कोणतंही नातं जोडू नकोस. पार्वतीने स्वतःच्या मनातील वर जाणला होता आणि म्हणूनच तिने वडिलांची इच्छा म्हणून श्री विष्णूंसोबत लग्न केलंच नाही. मानसीला नक्की संपदाला काय सांगायचं आहे हे लक्षात आलेलं असतं. तर इकडे आभासुद्धा हरतालिकेची पूजा करत असते. तेव्हा तेजस ती पूजा पाहत असतो. तर तेजस मनोमन विचार करतो की मी लकी चांपने सुद्धा ही पूजा नक्कीच केली असणार आहे. त्यांच्या मनात रणजितराव अजूनही आहेत. जर तसं नसतं तर त्यांनी ते मंगळसूत्र इतकं जपून ठेवलंच नसतं. देवा, मिस लकी चांपच्या मनातली ही इच्छा नक्की पूर्ण होऊ देत. त्यांना त्यांच्या मनातील जोडीदार लवकरात लवकर मिळू देत, असं तेजस हात जोडून हरतालिके मातेजवळ मानसीसाठी प्रार्थना करतो. इतक्यातच पाठीमागून सूरजदादा आले असता तेजस डचकतो. त्यानंतर इकडे सूरजदादाला मात्र तेजससाठी खूपच वाईट वाटत असतं. सूरजदादा तेजसला एक सल्ला देतात. ते सांगतात की तेजा, अरे हे काय आहे, तू असं बाहेर राहतोस, बाहेरच खातो, बाहेरच झोपतो. तात्यांच्या पाया पडून तर काहीच उपयोग होणार नाहीये, कारण गायत्री वहिनीच्या हातात सगळं आहे ना. तू तू एक काम कर ना, गायत्री वहिनींना सही हवी आहे ना, मग तू सही देऊन टाक. घर सगळं काही नावावर करून टाक त्यांच्या. आपल्यासाठी काय महत्त्वाचं आहे, आपण सगळे एकत्र राहणं महत्त्वाचं आहे ना. आणि आपण जर पुन्हा एकत्र आलो तर नव्याने आपण घर उभा करू शकतोच की. तेव्हा तेजस सूरजदादाला सांगतो की नाही दादा, मी वहिनींना सही तर काही देणार नाही आणि सही देऊन या घरात तर येणारच नाही. आपण एकत्र राहणार दादा, तेही लवकरात लवकर आणि याच घरात. इतक्यातच तात्या सूरजदादाला हाक मारतात. तात्या घरातील सगळ्यांनाच हाका मारून बोलवून घेतात. तेव्हा तात्या दिनेशला विचारतात की ऑफिसला चालला आहेस का? आता 2-3 दिवसाची रजा टाक. तेव्हा दिनेश सांगतो की नाही तात्या, अचानक अशी रजा नाही घेता येणार आहे मला. तर तात्या सूरजला बजावून सांगतात की अजिबात बाहेर जायचं नाही. आभासुद्धा कॉलेजला निघाली असतात. तात्या तिला थांबवतात आणि 2-3 दिवसांची सुट्टी घ्यायला सांगतात. तेव्हा आभा सांगते की परंतु तात्या, दरवर्षीचं डेकोरेशन तर तेजस दादा करतो ना मग? तेव्हा तात्या सांगतात की करत असेल, परंतु या वर्षीपासून तो यामध्ये सहभागी होणार नाही. घरातील सर्वांनाच खूप वाईट वाटत असतं आणि तेजस दारामध्ये उभा राहून हे सगळं पाहत असतो. तात्या तिथे सर्वांना बजावून सांगतात की तो नसला म्हणून काहीच फरक पडत नाही. लहानपणी तुम्ही सगळेजण एक एक कामं वाटून घेत होतात ना, अगदी त्याचप्रमाणे करायचं आहे. प्रत्येकानं आपापल्या वाटणीचं काम घ्यायचं आणि सजावटीला सुरुवात करायची. तेव्हा तेजस तात्यांना सांगतो की तात्या, मी घरात येऊन फक्त डेकोरेशन करून बाहेर येईन ना. तेव्हा तात्या सांगतात की काही गरज नाहीये, आमच्या घरच्या सजावटीमध्ये बाहेरच्या गुन्हेगारांचा हातच नको. तेव्हा तेजसलाही खूप वाईट वाटतं, परंतु तो सगळा अपमान तो निमूटपणे सहन करतो. तेजस पुन्हा एकदा तात्यांना विनंती करतो की बरं मी घरात नाही येत, परंतु बाहेरच्या सजावटीचं काम करतो ना, तोरणं वगैरे लावतो ना मी. तात्या पुन्हा तेजसवरती चिडतात आणि सांगतात की तुझ्या मदतीची आम्हाला काहीच गरज नाहीये. त्यानंतर तात्याने आभा, दिनेश या दोघांनाही घराची साफसफाई करण्याचं काम दिलेलं असतं आणि सूरजला लाईटीच्या माळा जोडण्याचं. इतक्यातच गायत्री येते. गायत्रीला खूप छान वाटत असतं हे सगळं पाहून आणि ती तात्यांना सांगते की वा, तयारीला सुरुवात केली का? सुनंदा गायत्रीला विचारते की अगं, तू हरतालिकेची पूजा व्रत काहीच करणार नाहीयेस का? तेव्हा गायत्री सांगते की सासूबाई, लग्नाच्या आधी इतकी वर्ष मी आता उपवास केला आणि पदरी काय पडलं तर असला वर. त्यावरती तेजस आता
गायत्रीला टोमणा मारत म्हणतो की पूजा नक्की वरासाठी केली होती का घरासाठी? तेजस तिच्यावरती हसत असता मानसी प्रसाद घेऊन आलेली असते. मानसी सगळ्यांनाच तिथे प्रसाद देते. मानसी त्यांना सांगते की आमच्या गावामध्ये जर पूजा झाली ना तर सगळ्या शेजार पाजारच्यांना प्रसाद वाटतो आम्ही. तेव्हा गायत्री सांगते की परंतु आमच्या इथे काहीच नसतं. तर मानसी तिला सांगते की मॅम कसं म्हणजे आपल्या रीती परंपरा संस्कृती हे आपणच जपायला हवं ना, आणि देवावरती पूर्ण श्रद्धा असली केव्हाही चांगलं. गायत्री मानसीला विचारते की तू उपवास सुद्धा करतेस का? तेव्हा मानसी सांगते की हो, मी प्रत्येक उपवास करते आणि या सगळ्यांमागे विज्ञानही आहे ना. त्याने बॉडी डिटॉक्सही होतं. आपण जे सर्व काही सण साजरे करतो त्याच्यामागे काही ना काही शास्त्र जरी असलं तरी त्याच्यासोबत विज्ञानही आहे. तेव्हा तेजस आता गायत्रीवरती हसत म्हणायला लागतं की वहिनी, यांनी विज्ञान सांगितला परंतु तुमच्या चेहऱ्याचा भूगोलच बदलला की. तर त्यानंतर सुनंदाला खूप वाईट वाटत असता सुनंदा पुन्हा एकदा तात्यांकडे रिक्वेस्ट करते की तेजसला डेकोरेशन सगळं करू द्यात. ती सांगते की जन्माष्टमीचं डेकोरेशन तयारी कशीबशी पार पाडली मी, परंतु यावेळेस. तेव्हा गायत्री तिथे सुनंदाला सांगते की सासूबाई, अहो जरा समजून घ्या ना, काय प्रत्येक ठिकाणी तुमचा ड्युटा जातो का तयारीसाठी? नाही ना मग. आणि तसंही आता या वर्षीचं डेकोरेशन आपल्या घरातलं मानसी करणार. तेव्हा घरातील सर्वांनाच मोठा धक्का बसतो. तेजस मानसी धक्क्याने एकमेकांकडे पाहतात. तर आभाला मानसीने प्रभूंच्या घरात येणं आवडतच नसतं. गायत्री मानसीला गोडगोड बोलत सांगते की फिनिशिंग स्कूलची टॉपर आहे ती आणि तुला हे सगळं जमेल हो ना मानसी. मानसीला अगदी आता पेचात पाडलेलं असतं गायत्रीने. खरं तर तिला वाटत असतं की तेजस आणि मानसी या दोघांमध्ये मोठा वाद आहे, परंतु त्या दोघांनी नाटक केलेलं असतं. आणि गायत्रीला वाटत असतं की जर मानसीला तयारी करायला लावली तर तेजसला राग येईल. तेव्हा मानसी गायत्रीला विचारते की मॅम, तुम्ही खरंच मला सांगत आहात ना? नाही म्हणजे माझी थट्टा तर करत नाही आहेत ना? म्हणजे काय आहे ना की आमच्या घरी कधी गणपती बसलेच नाही आहेत ना, त्यामुळे त्याची सजावट कशी करतात एवढं मला माहीत नाही आहे, परंतु मी पूर्ण प्रयत्न करेन छान सजावट करण्याचा. तेव्हा गायत्री सांगते की हो अगं, मी अगदी मनापासून सांगते आहे आणि तात्यासाहेब तुम्ही अजिबात आता सामान आणू नका, हे सगळं काम मानसी एकटी करेल. असं सांगून गायत्री मानसीवरती खूप मोठी जबाबदारीला टाकते. त्यानंतर मानसी खूप खुश होऊन बाहेर जात असता ते तेजसला इशारा करते. तेव्हा तेजसलाही पटलेलं असतं, परंतु मुद्दाम तो गायत्रीसमोर नाटक करत दाखवत असतो की त्याला हा निर्णय मान्यच नाही आहे. त्यानंतर जिकडे तिकडे सगळेजण आपापल्या कामाला निघून चाललेले असता आभा सुनंदाकडे येते. तर त्यानंतर तेजसने रणजितला फोन केलेला असतो. रणजित तिथे त्याला कधी एकदा मानसीला भेटतो आहे असं वाटत असतं. तेजस रणजितला सांगतो की तुम्ही सतत माझ्याकडे आग्रह धरत होतात ना की तुम्हाला मानसीला भेटायचं आहे, मग आता तो योग आला आहे. काय आहे ना, त्यांनी आज हरतालिकेची पूजा सुद्धा केली आहे आणि प्रार्थनेमध्ये तुम्हालाच मागितलं असेल नवरा म्हणून. तुम्ही फक्त तयार राहा. मला तर असं वाटतं की तुम्ही करा ना मिस लकी चार्मसाठी उपवास. तेव्हा रणजित चकित होतो आणि म्हणतो की उपवास आणि मी. इतक्यातच मानसी येते. मानसी तेजसला विचारते की कोणाशी बोलत आहात राष्ट्रहित? तेव्हा तेजस सांगतो की सुयोगशी आणि पटकन तो फोन ठेवून देतो. तर तेजस मानसीला सांगतो की कुठे सामान आणायला चाललात का? चला मी घेऊन जातो, ओळखी आहेत माझ्या दुकानदाराकडे. तेव्हा मानसी सांगते की नाही नको राष्ट्रहित, कोणी आपल्याला एकत्र पाहिलं तर. तेव्हा तेजस सांगतो की तुम्ही जर असंच तू मी जर खेळत राहिलात ना, नक्कीच कोणीतरी येईल आणि आपल्याला पाहिल. त्यामुळे चला पटकन बसा, मी घेऊन जातो तुम्हाला. असं सांगितल्यानंतर मानसी पटकन तेजससोबत गाडीवरती बसताच तिथे विनोद आणि छाया येतात. दोघे येतात, त्या दोघांना पाहतात आणि विनोद त्या दोघांनाही थांबवतो. विनोद त्यांच्याकडे येतो आणि विचारतो की तुम्ही दोघे एकत्र कसे? मानसी तेजस घाबरून एकमेकांकडे पाहत असतात, परंतु विनोदला शेंडी कशी लावायची हे तेजसला चांगलेच माहिती असतं. हा भाग इथे संपतो. पुढील भागात आपण पाहणार आहोत. मानसी आता पुढे निघून आली असता तेजस पटकन पाठीमागून बाईक घेऊन आलेला असतो आणि त्यानंतर मानसी गाडीवरती बसते आणि तेजसच्या खांद्यावरती हात ठेवणार. तेव्हा तेजस सांगतो की लकी चाप, अहो बिंदास खांद्यावरती हात ठेवा. तेव्हा मानसी विचार करते की तुम्ही तसा हक्क कुठे दिला आहे मला. आणि त्यानंतर मानसी तेजससोबत गाडीवर बसले असता ते दोघेही गणपतीच्या डेकोरेशनसाठी सामान आणायला निघालेले असतात. जेव्हा जेव्हा तेजस मानसीला आरशामध्ये पाहत असतो तेव्हा तेव्हा त्याला मानसीच्या जागी रणजितचा चेहरा